अत्यंत महत्त्वाची बातमी नाशिक शहरासह परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। गंगापूर, दारणा, नांदूर मध्यमेश्वर, पालखेड, कडबा, भावली, पुणेगाव या धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग आता नदीपात्रामध्ये केला जातोय। पाऊस वाढल्यास टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग देखील वाढवणार आहे। त्यामुळे आता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवांधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होते आणि पाण्याचा विसर्ग देखील आता वाढवला जाण्याची शक्यता आहे। तर धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मात्र आता मोठा दिलासा मिळालेला आहे। तर थेट जाऊयात नाशिकमध्ये किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले जातात, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। किरण, आपण पाहतोय नाशिक शहरासह परिसरामध्ये धुवांधार पाऊस पडतो आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत ती आता भरण्याच्या मार्गावर आहेत। मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक देखील होते। बळीराजा सुखावलेला आहे आणि पुढचे काही दिवस पावसाचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। नेमके पावसाच्या संदर्भातील आताचे ताजे अपडेट काय आहे? निश्चितच शुभम, गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पाऊस सुरू होता, पण काल रात्रीपासून जो पावसाचा जोर आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळेच नाशिक जिल्ह्यातील जे वेगवेगळे धरणं आहेत, अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग आता केला जातोय। नाशिकला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरण देखील 80 ते 85% भरलेला आहे आणि गंगापूर धरणातून आता 3000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो एकूणच सुरू करण्यात आलेला आहे। आणि काल रात्रीपासून संततधार पाऊस नाशिक शहरामध्ये सुरू असल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी देखील हे वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की गोदावरी नदी दुथडी भरून वाहायला लागली आहे। मी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। या सगळ्या रामकुंड परिसरात असलेले अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत पाण्यामुळे पाण्याखाली गेल्याचं दृश्य आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतोय। काल रात्रीपासून संततधार पाऊस जो आहे तो नाशिक शहर आणि परिसरामध्ये सुरू होता। सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळेच गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे। आता गंगापूर धरणातून 3000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने गंगापूरसह दारणा, पालखेड, बाम, बावली असे जे वेगवेगळे धरणं आहेत जिल्ह्यातील, याही धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो आता करण्यात आलेला आहे। दारणा धरण एक प्रमुख धरण नाशिक जिल्ह्यामधलं आहे। आता दारणा धरणातून 8 ते 9000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच गोदावरी आणि दारणा या दोन्ही नदी काठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत आणि प्रामुख्याने गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। कालपासून हे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने आज गंगापूर धरणातून 3000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि पावसामुळे या दोन्ही गोष्टीमुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीने पाऊस हे कायम राहील अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाचा आहे। गंगापूर असेल, दारणा असेल, म्हणजे नाशिक जिल्ह्यातले जे धरणं आहेत, खरं तर या धरणातून सोडलेलं पाणी हे नांदूर माध्यमेश्वर धरणात जातो आणि नांदूर माध्यमेश्वर धरणातून देखील आता 20000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो जायकवाडीकडे करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच नाशिकमध्ये सुरू असलेल्या या पावसामुळे आता मराठवाड्याला देखील दिलासा मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। ठीक आहे किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या नाशिकमधील पावसाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।